हुशारपणे चलाखीने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तेवढ्यासाठीच मला आज तुम्हाला येऊन मला भेटायचं होतं. या उपर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर मी तुम्हाला एक माझे हे कुठे आहेत कोणाकडे एक नंबर द्या ना, एक कुठचा नंबर द्या ना. याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल, आपण कृपया आपलं नाव आणि काय जो विषय असेल तो फक्त मला सांगावा. मी आपल्याशी संपर्क करेन. ठीक आहे? आपल्याला काही बोलायचं आहे माझ्याशी? काही बोलायचं आहे? हां. मग तुम्हीच बघा ना. तुम्ही प्रश्न विचारताय का मला उत्तर सांगताय? मी हेच तर तुम्हाला सांगतो. हेच सगळे धोके आहेत ना. तुम्हाला गंमत सांगतो. आता एक काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केलं. आता ते किती केलंय किती नाही केलंय, कोण तिकडे जाते का नाही जाते का, हा वेगळाच प्रश्न आहे अजून. बरं का? 370 कलम म्हणजे काय? तिकडे जाऊन तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही. बरोबर ना? हो की नाही? हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन घेऊन दाखवा मला. आसाम, मिझोराम आणि हे जे सगळे प्रदेश आहेत ना, तिथे जाऊन जमीन घेऊन दाखवा मला तुम्ही. आपल्याकडची अंतर्गत अशी अनेक राज्य आहेत की जर समजा तुम्ही तिकडे मोठा उद्योग थाटणार असाल तर ठीक आहे, पण जर छोटे छोटे काही गोष्टी करायला जाणार असाल, सरकारकडनंच परवानगी मिळत नाही, महानगरपालिकांकडनंच परवानगी मिळत नाही. मला जो मागे बोलले होते ना स्थलांतर तो भारताचाच आहे. मग तो भारताचाच नागरिक आहे. मग तो आल्याने काय होतं? स्थलांतरितांचा कायदा एकदा वाचा, जो भारताला लागू आहे. मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा मला जायचं असेल आणि मी जाणार असेल तर मला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला पहिल्यांदा सांगावं लागतं की मी येतोय, मी इथे इथे राहणार आहे, माझं असं असं काम आहे. हा जर समजा स्थलांतरितांचा कायदा जर समजा आपल्याकडे असून जर समजा वापरला जात नसेल तर तुमच्याकडच्या जमिनीच चालल्या आहेत. मी का आलोय आणि कशासाठी आलोय हा विषयच नाही. आणि एकदा शेवटचं सांगतो, तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना, ती परत येणार नाही. बोला. म्हणून मी आता ती काही गोष्ट सांगत नाही. बरं का? मला ज्या प्रकारची बैठक अपेक्षित होती त्याच्यामध्ये मी बोललो असतो, परंतु आत्ता मला ह्याच्यात काही बोलायचं नाही. माझ्याकडनं काम होईल, तुमच्यापर्यंत पोहोचेल. अहो, याचं कारण त्यांचेच पैसे आहेत. तुम्ही जर नीट काढून बघितलेत ना, आता नाणारला जे प्रकरण झालं माहितीये, सगळे अमराठी लोक होते. बरोबर? आपल्याला कळलं कोणतरी गुजराती आहेत, कोणतरी मारवाडी आहेत, कोणतरी गायत्री आहेत. नंतर कळलं की ते फक्त फ्रंट आहेत. कुंपणच शेत खातंय. म्हणून त्यांना सांगण्यात काय अर्थ नाही. म्हणून मी तुमच्याकडे आलो. मी तुम्हाला बातम्या टाका सांगत नाहीये. मी तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलवरती या प्रकारच्या बातम्या टाका याच्यासाठी मी आलेलो नाही. तुम्ही पत्रकार आहात. लोकांचा तुमच्यावरती पत्रकार म्हणून विश्वास आहे.
लोकांशी बोला. मी बातम्या टाकण्यासाठी नाही सांगत आहे तुम्हाला.